वैदिक काळात कपडे स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक व वनस्पतीजन्य घटकांचा वापर केला जात असे. त्या काळात रासायनिक साबण नव्हते, तरीही कपडे स्वच्छ, सुगंधी व टिकाऊ राहावेत यासाठी शास्त्रशुद्ध पद्धती वापरल्या जात. विशेष करून रिठा हा सुती व रेशमी कपड्यांसाठी वापरला जात. सूक्ष्म व महाग कपड्यांसाठी शिकेकाईचा वापर केला जात असे. जाड व रोजच्या वापरातील कपड्यांसाठी लाकडाच्या राखेचा वापर केला जात असे. लाकडाची राख ही तेलकट डाग काढण्यासाठी उपयुक्त, शिकेकाई रंग टिकवणारी, रिठा कापड खराब न करता डाग काढणारा, तसेच फेसाळ. नदीकाठच्या मातीचा सुद्धा कपडे स्वच्छ करण्यासाठी विशेष वापर होत असे. त्याने कपड्यातील तेलकट द्रव्य व घाण स्वच्छ होत असे. गोमूत्राचा वापर वस्त्राच्या निर्जंतुकीकरणासाठी तसेच धार्मिक वस्त्रांसाठी केला जात. वाहत्या नदीच्या पाण्यात कपडे धुतले जात असे. सूर्यकिरणांमुळे नैसर्गिक निर्जंतुकीकरण होत असे. कपड्यांचे संरक्षण व सुगंधासाठी कपडे नीम, तुळस, वाळा, चंदन यासोबत ठेवले जात.